शेतकरी मित्रांनो नमस्कार। सोयाबीन पिकाची निवड करताना कोणते वाण घ्यायचे आहे त्याबद्दल आज मी माहिती देणार आहे। बाजारात तसे अनेक कंपन्यांचे अनेक वाण वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे। त्यापैकी विदर्भ आणि मराठवाड्यात टॉप 5 प्रचलित वाणांची माहिती मी इथे देणार आहे। तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। सोयाबीन मध्ये सगळ्यांच्या पसंतीचे आणि प्रचलित असे पहिले वाण म्हणजे JS 335। हे सर्वात जुने आणि अगोदरचे वाण आहे। परिपक्व कालावधी 95 ते 110 दिवसाचा आहे। 2 ते 3 दाण्यांचे शेंगा असलेले आणि कापणीस 7 ते 8 दिवस उशीर झाल्यास शेंगा न फुटणारे असे वाण आहे। सतत आणि वारंवार जास्तीत जास्त पेरा झाल्यामुळे तांबेरा रोग, खोडकिडा, चक्रीभुंगा रोगास हे वाण बळी पडताना दिसते। यात दुसऱ्या नंबरचे वाण सध्या जे चालत आहे ते म्हणजे फुले संगम KDS 726 या वाणाची पसंती खूप सुरू आहे। 100 ते 105 दिवसाचा कालावधी याचा आहे। फुटवे जास्त करणारा, गोल पानांचा, सोयाबीन पिकांवर येणाऱ्या रोगांना कमी बळी पडणारा हा वाण आहे। तिसऱ्या नंबरचे वाण मी सांगू इच्छितो ते म्हणजे फुले किमया KDS 753। 95 ते 100 दिवस घेणारा हा वाण आहे। 2 ते 3 दाण्यांच्या भरपूर शेंगा लागतात। सुरुवातीपासून नियोजन चांगले ठेवल्यास तांबेरा व मुळकूज रोगास कमी बळी पडतो। चौथे वाण म्हणजे फुले दुर्वा KDS 992। हे वाण शेतकऱ्यांच्या खूप पसंतीचे वाण आहे। याचा उताराही खूप चांगला आला आहे। 100 ते 105 दिवसाचा कालावधी परिपक्वतेला घेतो। शेंगांचा लाग भरपूर लागतो, दाना टपोरा दिसतो, दाणे जांभळट दिसतात, तांबेरा मुळकूज रोगास कमी बळी पडतो। पाचवे आणि शेवटचे वाण म्हणजे MAUS 612। 93 ते 98 दिवसाच्या कालावधीत परिपक्व होणारा हा वाण आहे। ज्यांना सोयाबीन पीक लवकर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा वाण आहे। पीक काढणीला उशीर झाला तरी 8 ते 10 दिवसापर्यंत शेंगा फुटत नाही। निसर्गाच्या असमतोल वातावरणात सुद्धा उभा राहणारा हा वाण आहे। शेतकरी मित्रांनो, बाजारात अनेक प्रकारचे वाण उपलब्ध आहेत। तुम्ही कोणतेही वाण लावू शकता, परंतु त्या अगोदर शेतीची मशागत व्यवस्थित करून त्यातील बुरशी व शत्रू कीटक नष्ट करण्याचे प्रयत्न जरूर करा। पिकांना बुरशी, मुळकूज व विविध रोगांपासून वाचविण्याकरिता बीज प्रक्रिया नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। जय जवान जय किसान।